हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचे मनापासून आभार, कारण कालच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्यामुळे आणखीन एक नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणाही मिळाली. आणि आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, कारण मिस्टर हे पंढरपूरला बाहेरगावी गेले असल्या कारणाने मग मी आज एकटीच घरी. आता तुम्ही विचारसाल की माझे मुले कुठे आहेत, तर मुलीचं लग्न झालेलं आहे 6 महिन्यापूर्वी आणि मुलगा हा पुण्यामध्ये CA करतो. त्यामुळे मी एकटीच घरी राहतो, आम्ही दोघं जण. मग ते आज पंढरपूरला गेल्या कारणाने मग सकाळीची काही डब्याची वगैरे आपली काही घाई नाही आहे. म्हटलं चला आता अगोदर आपण आपलं मिनी गार्डन खूप दिवसापासून ते जरा थोडं स्वच्छ केलं नाही. म्हणजे कसं की बघा, उन्हाचा तडका आहे आणि उन्हाचा तडका म्हटलं तर काही झाडांना ऊन सहन होतं आणि काही झाडांना ऊन सहन पण होत नाही. तर काही झाडं असे एवढे वाळल्यासारखे झाले की आता त्यांना म्हणजे त्या कुंडीतून काढून आपल्याला त्या जागेवर नवीन झाडं लावावंच लागतं. पण आता बघा, पाऊस तर नाही आहेच, ऊनच पडत आहे. आणि आपण जर नवीन झाड लावलं तर ते लगेच लागेल असं नसतं. कारण जर पाऊस जर पडायला सुरू झाला आणि आपण एखादं नवीन झाड लागलं ते लगेच लागतं. आणि उन्हाच्यामुळे खरंच खूप हाल झालेले आहेत माझ्या या छोट्या मिनी गार्डनचे. थोडीशी आपली करमणूक, थोडे दारासमोर झाडं लावले असले की मनालाही प्रसन्न वाटतं. आणि मलाही खूप झाडे लावायला आवडतात. कशा तरी पद्धतीमध्ये मी जे आवडतील ते झाडं लावत असते. बघा, इतकं छान माझ्या आवडीचं आबोलीचं झाड होतं, ते वाळून पण गेलं. आणि 2 दिवस झालं मी त्याला असं मला वाटलं की नाही, त्याला पाणी येतील म्हणून मी त्याला तसंच ठेवलं. पण शेवटी त्याला कुंडीच्या बाहेर टाकून काढूनच टाकावं लागलं. आणि झाडाच्या सभोवताली पण एवढा गर्दा झालेला होता की तो थोडासा मग मी आवरून घेतला. आणि आता एकटीच आहे आणि निवांत आहे स्वयंपाक. पण तरी पण आता एकटीला पण थोडंसं काहीतरी आपल्याला खाऊनच घ्यावं लागेल. आता नाश्ता कर, स्वयंपाक कर किंवा दुपारचा स्वयंपाक कर, असं एकल्या माणसाला घरी कोणी नसलं ना तर काही करून असं खावं असं पण वाटत नाही. म्हटलं चला आता एकटीच आहेत तर काहीतरी थोडंसं आपण नाश्त्यासाठी किंवा जेवणच आता बनवून घेऊया. आणि तोपर्यंत थोडासा एक काढा घेतला मी सकाळचा, आणि तो काढा म्हटलं अगोदर आपण थोडासा प्यावावा. कारण तो काढा प्यायल्याच्या नंतर थोडं फ्रेश वाटतं. कारण कॅल्शियमसाठी पण हा काढा खूप चांगला असतो. या काढ्याची माहिती पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून देईलच की कॅल्शियमसाठी कोणता काढा आपल्याला घ्यायल्याच्या नंतर माझे हाडं आता थोडे मजबूत होत चाललेले आहेत. आणि तो काढा घेऊन मग नंतर मी देवपूजा करून घेतली. कारण देवांची पूजा खरंच सकाळी केल्याच्या नंतर एवढं प्रसन्न वाटतं. कारण देवाला नमस्कार करून, देवांची पूजा करून, देवांना आपले होईल तेवढी श्रद्धा आणि भक्तीने बघा, जप, ध्यान, पूजा जर आपण केली तर खरंच आपलं मनसुद्धा खूप असं शांत राहतं आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणि सकाळची भक्ती, असं म्हणतात की देवसुद्धा आपल्या त्या जी भक्ती करतो त्याला खरंच देवाला सुद्धा ती भक्ती आवडते. कारण सकाळचा जो वेळ असतो, जो सकाळची वेळ आणि सायंकाळची जी एक वेळ असते प्रदोषकाळची, ह्या दोन्हीही वेळेला जो जप, ध्यान, पूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला अनंत पटीनं मिळत असतं. आणि पूजा वगैरे सेवा करून झाली आणि त्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी थोडंसं आपण स्वतःसाठी पण बनवूया. कारण माझा मुलगा नेहमीच म्हणतो की आई, तू एकटी असली तरीही तू स्वतःला काहीतरी खात जा. कारण बघा, हाडे हे नाही खाल्ल्यानं खूप कमजोर होतील आणि तुला म्हातारपणी त्याचा त्रास होईल बरं का. मग मला असं वाटलं कधी कंटाळा आला की एकटी आहे, चला कशावर तरी काही खाऊन आपण राहूया, एकटीच आहेत माणसं घरी नसल्यानं आपले मिस्टर. तर तसं नाही, तो जे म्हटला ते मला आठवतं आणि खरंच वाटतं चला आपण काय स्वतःसाठी काय बनवून खाऊ नाही का. मग आता आज ठरवलं की आजचा मेनू स्वतःसाठीचा काय करायचा. बघा, एक घरची जी स्त्री असते ती खरंच जी महिला आपल्या सर्व कुटुंबाचा विचार करते, कुटुंबामधील व्यक्तींना काय आवडेल तीच नेहमी स्वयंपाकामध्ये ती बनवत असते. पण आज म्हटलं लवकर, फास्ट आणि आपल्या आवडीचं काय असेल. तर मी आज ठरवलं की आज आपण बेसन आणि भाकरी करूया. कारण बेसन फास्ट होतं आणि भाकरी पण फास्ट होतात. कारण एकटीला स्वयंपाकासाठी जास्त वेळ द्यावा असंच वाटत नाही. कोणीही असो, मला तर वाटतं एकटीला स्वयंपाक करून खाण्याचा कंटाळा खरंच खूप येतो. पण आता 2 दिवसासाठी हे गेलेले आहेत तर आपल्याला तर करून खाणं गरजेचंच आहे ना. एकतरी वेळ आपण पोटभर व्यवस्थित जेवलो तर एक टाईम असं डिनरला वगैरे छोटंसं काही नाश्त्याचं आपण करून खाऊ शकतो.
तर मी इथे आता बनवत आहे बेसन आणि भाकरी. तर बेसन बनवलं आणि मला कसं बेसन बनवताना आणि ते कांदा एवढा तिखट होताना की डोळ्याला खरंच खूप पाणी येत होतं. आणि कांदे एखादे खूप खरंच तिखट असतात आणि काही कांदे खरंच गोड असतात. आपल्या जीवनात पण अशी काही माणसं असतात बघा, ते खूप काही माणसं एवढे कडू असतात, म्हणजे एवढे तिखट असतात, आपल्याला खूप त्रास देतात कोणा नाही तर कोण्या माध्यमातून. आणि काही माणसं एखाद्या कांदा जरी असला तरी एक कांद्याप्रमाणे एखादी माणसं खरंच खूप गोड असतात, आपल्याला त्यांचा आधार पण वाटत असो. काही गोष्टी आता तुमच्या जवळसुद्धा शेअर काही नातेवाईकाच्या करायचा म्हटलं तर जाऊ द्या, नको वाटतं. कुठं आपण काहीतरी फ्रेश व्हायचं आणि आपण आपलंच बघायचं, तर कसं उगं दुसऱ्यांना म्हणत बसायचं काही. म्हटलं चला आपण आपलं आता कांदा चिरून घेऊन बेसन करून नंतर भाकरी 2 टाकून घेऊया. कारण बघा स्वयंपाक सकाळचा आणि एकदा जर काही खाल्लं ना तर मग आपल्याला दिवसभर काही बघायचं काम नसतं. 4 वाजता एकदा चहा हा आपला प्रत्येकच जवळपास महिलांना लागतो आणि मलाही 4 वाजता चहाची सवयच आहे. काही असो आपल्याला 4 वाजता चहा लागणार म्हणजे लागणारच असतो. तर आता स्वयंपाकाला सुरुवात म्हटलं तर अगोदर ज्या वेळेला मी ते खालचा आहे ना माझ्या गॅसचा नाही का एक नट निघालेला आहे बघा, आणि तो गॅस आहे ना सतत असा खाली लवणतो आणि मला नको वाटतो. तर आता मेकॅनिकला बोलून किंवा ते नट आणून तरी बसून घ्यावंच लागणार आहे. कारण घरातली एखादी वस्तू बिघडली तर खरंच माणसाच्या खूप मागं आपल्या घरातल्या मंडळीच्या लागावं लागतं की आणून द्या किंवा ते बसून द्या. आता ते मनावर ध्यानावर घेतील तेव्हा होईल आपलं, पण तोपर्यंत तर आपल्याला त्याला व्यवस्थित बसूनच स्वयंपाकाला लागावं लागेल बघा. मला तर वाटतं 90% घरातले लोक हे असेच असतात, पुरुष मंडळी, ते आपलं लवकर ऐकतच नाहीत आणि लवकर काही कुठले कामं ते आपलं करतच नाहीत. त्यामुळे माझं पण खूप दिवसापासून ते गॅसचं तसंच राहिलं. मी यांना म्हणून तर खूप आता थकले, पण चला जेव्हा ज्या गोष्टी व्हायच्या त्या तेव्हा होतातच असं काही नाही. कारण आपण आपल्या माणसावर आपल्या संसारासाठीच काही गोष्टी म्हणत असतो आणि पण त्यांना वाटतं की बघा घरी आलं की बायको ही आपली कटकट किटकिट करतच असते कोणत्या नाही तर कोणत्या कारणाहून. आणि बऱ्याच जणांच्या घरी असं चालत असतं की महिलांना आता घरी आलं की पुरुष मंडळी चला आता आपण सांगायचं कुणाला, काही गोष्टी लगेच त्यांना म्हणावं लागतं आणि त्यांना मनानं सुचत पण नसतं आपण सांगितल्याशिवाय. पण मग त्यांना वाटतं आम्ही घरात एवढं दमून येतो, काम करून येतो आणि ह्या महिला सतत आलं की बायको आपल्या घरामध्ये किटकिट हे लावते आपल्या पाठीमागं, असे बरेच पुरुष मंडळाचं तसं म्हणणं असतं. आणि आमचे हे पण म्हणतात कधी की मी बाहेरून आले तर तू मला सतत त्याच गोष्टी सांगत जाऊ नको की हे करायचं ते करायचं. पण आता संसार, कारण आपण दिवसभर घरात राहतो, मग आपल्याला त्याच गोष्टी लक्षात येतात की बाबा हे इथं ही गोष्ट करायची राहिली, ह्या कोपऱ्यात असं झालं, किंवा घरातली कोणती वस्तू बिघडलेली, किंवा मेकॅनिकलचं काम किंवा इलेक्ट्रिक काम असो, किंवा घरात काही वस्तू खरेदी पण करायचं असो. आणि आता किराणा पण भरायचा राहिलेला आहे. किती दिवस झालं किराणा पण असंच व्हायलं की चला आज भरूत उद्या भरूत, पण किराणा राहूनच चाललाय. आणि किराणा आता कधी होतंय भरणं काय माहीत. आता हे जे तव्यावर मी तुम्हाला टाकायला दिसत आहे ते म्हणजे मी दूध टाकलेलं आहे. कधीही मी पहिली भाकर ज्या वेळेला म्हणजे काय पोळी भाकरी ज्या वेळेला मी तवा हा गरम ठेवते त्यावेळेला त्यावर दूध थोडंसं टाकत असते. कारण जर आपण दूध त्यावर टाकलं तर ही पहिली जी असते ती देवापर्यंत ती वाफ पोचते म्हणजे आपल्या स्वयंपाकाची, आणि ती दुधाची असेल तर आणखीनच चांगलं. देवांना आपण जे भोग म्हणजे ज्या वेळेला बघा पहिल्यांच्या बायका चूल होती आणि चुलीमध्ये बघा पहिली पोळी भाकरी छोटी करून टाकायची म्हणजे चुलीला नैवेद्य दाखवायचा. आता तसं नाही, आपल्या प्रत्येकाकडं गासच झालेले आहेत. त्यामुळे मी काय करत असते त्या ताव्यावरच थोडंसं दूध शिंपडते म्हणजे त्याची वाफ ही देवांपर्यंत आपली जाते, म्हणजे एक अग्नीला आपला नैवेद्य अग्निदेवतेला जातोच. तर आणि पहिली पोळी भाकरी जी असेल ती गाईसाठी बनवायची असते, कारण पहिला अधिकार हा गाईचा असतो आणि शेवटच्या पोळीच्या भाकरीचा अधिकार हा कुत्र्याचा असतो. म्हणूनच तर मी पहिली भाकरी छोटी का केली, कारण कधी गाय आपल्या दारासमोर येते, कधी भेटती नाही भेटती, पण कुठल्याही पक्ष्यांना वर आपण गच्चीवर वगैरे कुठं ठेवलं तर ते पक्षी सहजच ती पोळी भाकरी छोटी उचलून घेऊन खातो. कारण ती प्राण्यासाठी किंवा पक्ष्यासाठीच पहिली बनवायची असते आणि नंतर दुसऱ्या भाकरीवर दुसऱ्या पोळीवर आपला अधिकार असतो. तर खरंच
आज करमत नव्हतं आणि तुमच्याशी गप्पा मारताना छान वाटत आहे मला पण. कारण गप्पा करत करत माझा स्वयंपाक पण होतो. कारण बघा, ज्या वेळेला पुरुष मंडळी घराच्या बाहेर जातात त्यावेळेला आपल्याला पण करमत नसतं आणि आपल्याला बाहेर आवरून जायचं म्हटलं तर चला आता घरचेच कुठले तरी कामं आपण काढत बसतो की आता वेळ आहे तर कामे काढा आपले नवीन नवीन काहीतरी करत राहा. त्यामुळे मी पण असंच केलं. आज दिवसभर मग घरातली कामेच काढत बसले आणि कुठं बाहेर गेले नाही, काय नाही. त्यामुळे वेळ हा असाच गेला माझा कामामध्ये आणि खरं तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान पण मला वाटत आहे. तर महिलांनो, अशा प्रकारे आता स्वयंपाक माझं तर बनून झालेला आहे. आता स्वयंपाक करत करत तुमच्याशी गप्पा मारताना पण खूप छान वाटत आहे. तर आता आपण जेवण करूया आणि खरंच भेटूया उद्या एका नवीन माझ्या व्हिडिओसोबत.